श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 4 पारायण प्रद। श्री गणेशाय नमः। जय जय आजी करुणा निधे, आगमागोचर विशाल बुद्धे, सकळ मुनिमान सरहृदय वृंदे, उद्यान वाटे आनंदाचे, योगिमान सरंजनी, पंढरीच्या मूळ पिठनी, पुंडलिकाचे आराध्य स्वामिनी, उभे अससी विटेवरी, सौम्य दिशे परिनिटक, भूत ठक चित्त चालक, भक्त समान स्वभाव हारक, छिनाल सुकृत उरो नेवी, पहा कैशी बका समान, नासाग्र भागी दृष्टी देऊन, कोणी म्हणेल गरीबावान, चांगुलपण मिरवतसे, परीही अंतरीची खुन नरहरी मालू एकची जाणे, भक्तीविषयी लंपट वासना मना माझी हुटुटी, सुकर्म हृदय घालून हात, युक्ती प्रयुक्ती काढून घेत, पुढे पुढे होऊन कार्यार्थ, आपुले त्या संपादी, पहा दामाजीचे दायधन, गटकन गिळले अभिलाषून, कंगाल वृत्ती सोंग धरून, देव महार झाला शे, नरहरी सबल सुवर्ण कर्म, त्याच्या विषयी वरला काम, भांडावे तो जन्म जन्म, शिव मौळी राहतसे, कुब्जा दादूला वाकुडा तिकुडा, नाही म्हणे तिला झाला पुंडा, वृंदा पुरुषही जाडा, मशान वस्ती केली शे, ठकवूनी मारिला काळ यवन, 16 सहस्र दादूला होऊन, शेवटी न पावे समाधान, ब्रह्मस्थिती वरिलेशे, चक्षुगोचर होत जे जे, ते मागो शिखे निर्लज्ज, सुदामाचे पुस्तक खाजे, कोरडे म्हणे सहसाही, काय वरिला मृत्यू दुकाळाने, द्रौपदीची खाय भाजी पाने, हात ओढून लाज रवाने, मिटकाया मारुनी भक्षितसे, शबरीचे बोरे उचिष्ट पाहून, न म्हणे भक्षी मन लावून, चोकियाचा पदार्थ गोड पाहून, हृदा सहित सारितसे, नामाबळ ठकवूनी तरित, नैवेद्य भक्षित हातोहात, तस्मात किती दुर्गुणा, सद्गुणा ते आणावे, असो ऐशे परम ठकनी, येऊनी वैसली ग्रंथ श्रेणी, मम चित्ता ते समूळ घेऊनी, पायापाशी ठेवी तसे, असो तिचे वरदे करून, श्रोते ऐका आता कथन, श्री मचिंद्र योगी पूर्ण, हिंगळा कारणी संसरला, मागले अध्याय कथेन, मचिंद्र मारुतीचे युद्ध होऊन, शेवटी प्रीती विनटून, हिंगळाख्य स्थाना पावले, ती ज्वालामुखी भगवती, महाप्रदीप आदिशक्ती, तेथे जाऊन द्वाराप्रती, मच्छिंद्रनाथ पोचले, तव ते द्वार पाहता क्षिती, उंच भाऊ सार्ध शर्ती, औरस चौरस षडशती, विराजलशे द्वार ते द्वारी प्रचंड अष्टभरव महाधेंड, त्यांनी नाथ पंत पाहुणी वितंड, चित्तात कामना उदेली, नागपत्र अस्वस्थाई, मच्छिंद्रनाथ हा गोसावी, नेमाचरणी विद्या प्रवाही, प्रसन्न केले देवा ते, तरी शाबरी विद्या कवित, येणे केले वरद स्थित, तरी ते प्रांजल काय असत, केवी झाले ते पाहू, ऐसा काम धरुणी कोटी, युद्ध रीतीच्या सुका लोटी, अष्टही भैरव एक थाटी, प्रत्यक्ष झाले द्वाराते, अंगे नेमुनी संन्यास रूपा, देह पंकज दावणी तद्रुपा, म्हणती महाराजा योग दीपा, कोठे जाशी ते सांग, येरो म्हणे शक्ती दर्शन, तेने उदले अंधकरण, तरी तुम्ही आहात संन्यास धाम, तुम्ही जाणे आहे का, तव ते म्हणती योगिया ऐक, आम्ही येथेचे स्थायिक, भगवती काजा वरदायक, द्वारपाल म्हणवितो, तरी येथे कामना स्थित, दर्शनार्थ कोणी येत, तरी पाप पुण्य पुसून त्या परत, मार्गावरी योजित असो, आगाप मासा प्राणी शब्द रचने, दिसून येता चित्ता कामने, त्या प्रसादुनी अंबा दर्शने, सिद्ध करीत महाराजा, आणि पाप कलह अर्थ,
दुर्जती आमुते दिसून येता दृष्टी त्याची मागे पडतून रहाटे तो पुरुष दर्शनाची मिरवना तस्मात वागुत्तराचे देठी प्रसाद मिळला हा शेवटी जरी तो कामना उदिले पोटी अंबा दर्शनी मिरवावे तरी महाराजा योग द्रमा पाप पुण्याचा झाडा आम्हा दर्शोनी दर्शन कामा स्वस्त करी रुची सुखा अंतरी आला अर्थ कंदर्प येथे करिता काही लोप तरी संचार करिता द्वार माप मध्ये अटक महाराजा द्वार साकडे होते अतिसान गुंते करिता अर्नुत भाषण मग त्या ते मागे ओढून पूर्ण शिक्षा दावितो तस्मात तुमची कर्म रहाटी झाली जैशी महिपाटी तिथे दर्शवणे वाघ दिवटी दर्शनाती दर्शिजे हेर म्हणे द्वारस्था बाप्पा आम्ही नेनो पुण्य पापा कर्म सुकर्म अर्थ कदर्पा ईश्वरी अर्थी केले असे जैसे लहरा भास उभय नातले त्या सुखास हर्षधरारा सावधपणास ठाई ठाई मूर्तशे नौका सरिता तोई जात दो थडी रोक दिसती पळत दो थडीचा बा एक वा साक्षीवंत रोखा पळणे नची कोतो व्यक्त बहु कडक्षिती आंतर देवटा बहु गवस्ती परित्याशी सदा दीप्ती नयनी मिरवे महाराजा तुरुणी नित्य पुण्य द्रुमा आम्ही नेन पाडली उगमा तव ते म्हणती नरेंद्र तमा बोल पुलशी हे काय जगी जन्मोदय देह धरला पोटी कर्मा कर्म उभे राहटी मिरवले हे प्रपंच हाटी पदार्थ सवे हे दोन्ही तरी वातयाच्या ग्रह कपाटी ना तळपे ना मिरवे शक्ती तरी आता लोपुनी कर्माप्रती अर्थ तुझा सरेना जैसे वेचल्या वाचुनी धन ना तले कडा हटी चाकन तरी कर्मा कर्म जपल्या विना अर्थ तुझा सरेना तरी प्रांचल वचन प्रवाही काम सरिता मिरवल्याही तेने दर्शने आंबा पायी संगमा ते मिरविशी ना तरी गौन धरुणी पोटी वदता अर्थ न लादे जेठी प्रांजळ वदकी शेवटी फिरून जाशील महाघरा त्वा प्रांजल वदल्या विना कर्ण देऊ तुझे गमन बहु चावटी जल्पल्यान शिक्षा पावशी येते तू ऐसे ऐकता मच्छिंद्रनाथ म्हणे शासने उदिला आदित्य सुत तेथे तुमची शक्ती अद्भुत केवीवर नो मशक हो जो महाप्रलय भद्र रुद्र तो ग्रासुनी वैसला मुखचंद्र तेथे तुमची कथा महेंद्र काय असे मशक हो ऐशी ऐकता मच्छिंद्र गोष्टी परम क्रोधाची झाली दाटी मग ते अष्ट भैरव थाटी एकदाची उठावले तैसे अपार विधान थाटी अवळा सांडून उबला कोटी परदित होऊन सांगे गोष्टी महाकवी जाऊन तन्नाय अष्टभैरव मांडिते झाले युद्ध पर्व कोणी त्रिशूल परशु गांडीव टनत्कारले ते समय तो पर्जनी अशिलता मुद्दल गुरु ज्या परम कठीणता अंकुश बरची मांडू असता चक्रे चालती उदेशे गदा दारुका यंत्र अचाट भाली गुप्ती कुठार बोथट ऐशी शस्त्रे तीव्र चाट करी कोलुनी उठावले हे पाहुणी मच्छिंद्रनाथ भस्म जोडी ओपिला हस्त जय जय श्री गुरुदेव राज दत्त म्हणून भस्म करी कोळुनी दाई दिशा गण मंत्र गौरव विभूती चर्चुनी आपला भाव म्हणे मित्रावरून देव सिद्ध असत मम काजा अश्विनी वरून अग्नी वात धरा मराधी वज्रनाथ गणगंधर्व तरंगिनीवंत सिद्ध असत अम्हाते बुद्धी सिद्धी योगी अपार ब्रह्मांडात नांदणार या सर्वाते नमस्कार साई असोत अमते ऐशी जल्पुनी मंत्रशक्ती प्रेरिता दृढ झाली युवती युद्ध समारंभ क्षिती आमंत्रिले सर्वांशी मग वज्र पंजर प्रयोग होती धराश्रे निमुनी शुक्र दैवती मंत्र प्रयोग सबळ शक्ती भाली युगती चर्चित असे तेने शरीर वज्राहून ते समी झाले अति कठीण मग म्हणे मच्छिंद्रनाथ पूर्ण कार्य साधा फुले याव या ते कराळ आळस तरी मातृ पितृ शपथेशे गुरु धिक्कारुनी निर्बळेस मुखा काळे कराल की मग जिने संदेह रूपी मिरवून येणे मम कंदर्पी उशी सांडूने कुरडे कुपी प्राण ते जावा हे बरेच
ऐशी ऐकता वज्रवाणी, पेटला सबळ जीवी अग्नी, मग शस्त्रे शिखा नाथ विधानी, कवळोपाती ग्रासावया, जय अष्टभैरव भद्रकाळ, शस्त्रे सोडती होता वेळ, म्हणे येथे याचा काळ, चिता भस्मी मिळवा, मग नाथ शरीरा लक्ष्मी अष्ट, शस्त्रे प्रेरिता प्रहार अनिष्ट, त्रिशूल फरस ते नीट, दनानिती अंगाती, अंकुश परज गुज, मदर भांडू गदा माल चक्र, गुंफे खंजीर वरची अशिल, सबळ प्राय भेदिती, परितो शस्त्रे मच्छिंद्रनाथ, ऋणप्राय सकळ मानित, सहस्रवृष्टी घना वर्षात, मच्छिंद्र पर्वत झालाशी, ऐशे होता ते अवशर, निर्विघ्न दिसती ते शस्त्र, मग परम कोपे गांडीवास्त्र, सज्ज करीते पै झाले, एकी निर्मिले वातक्षर, दुजी निर्मिले कामास्त्र ते गुर, तिजे निर्मिले वासवस्त्र, महाशक्ती आगळी ते, चौथी योजले नागास्त्र मंदन, जे महातक्षकाहुनी दारुण, पाचवे ब्रह्मास्त्र प्रवीण, शापादपी विराजे, सहावे रुद्राक्ष प्रलय काल, भक्षुपाहे ब्रह्मांड सकळ, सातवे दानवास्त्र सकळ, असंख्य राक्षस मिळती, आठवे कृतांतास्त्र कठीण, प्रेरिता पावती मृत्यू काळ नाम, प्रचंड हस्तपाश कळून, असंख्य स्थिती मिळती, आशय योजनी शरानव, मांडिते झाले प्रलय पर्व, शस्त्राश्री मंत्र गौरव, दैवत शक्ती आराध्यल्या, आशय योजनी गांडीवा गुणी, प्रेरित झाले अष्टैक्षणी, मग ती अस्रे भ्रमता गगनी, प्रलय काल ओढवला वातास्राची प्रलय गती, महापर्वत स्वर्गपंथी, वायू चक्री भ्रमण करती, अंकिकार पार्श जेवता, कामास्त्र परम कठीण, उर्वशीचे सांगोलपन, अन्नदारा करावित गमन, मच्छिंद्र जेती ये कृती, त्याही परम सुंदर खाणी, पाहता काम मूर्छुनी देव, देव दानव मानव ध्याने जपी तेपी लागती, वासव शक्ती अति प्रौढी, तेज प्रवस्था पडे ब्रह्मांडी, मित्रता पाहुणे घालणे एवढी, उरली नाही मगुती, ती शक्ती होता प्रकट, शब्द करी कडकडाट, तेने उचल पाय ब्रह्मांड पिठ, धरा कंप दाटला, शेष दचकला, हा पुले म्हणी, उंचवितिशय ग्रीवा मूर्धनी, कर्मपृष्ठी सरसावणी, भय कापे चळचळा, वरा उंचावणी दंत, मने धरा होती रसा व्यक्त, दिग्गज भयवित चित्त सैरा, धावती दश दिशा, आश्रय नाही प्रलय अचाट, की प्रलय रुद्राचा हळट, हिमान यानी पाहे सुबट, त्या पळता समजेना, तेज पाहता सत्यद उद्भत, गंधर्व झाले मूर्छागत, तार तारांगण होत, चंद्र लपवी मुखाते, सूर्य वरुणा करी दाटी, म्हणे राहे खगापोटी, वेगी प्रलय जठी, जगा माझी मिरवला, शिव झाला भयातुर, रक्षी कपाटे गिरिकंदर, आयसा प्रलय होता पार, ठाई ठाई पडता ती त्यात नागास्त्र, विष पल्लवी सरणी, प्रकरयंता विषाची प्रेरणी, अघटित तेथे झाली करणी, आली विषयाची मूर्छना, होता ब्रह्मास्त्र शापादिक, त्यात प्रवेशला रुद्रास्त्र पावक, क्षणी जाळू पाहि सकळीक, ग्राशीन म्हणे ब्रह्मांड, त्या ते साह्यार्थ, दानवास्त्र झाले, भयानक बहुता रक्षक धावले, तशात काळास्त्र परम शिरले, प्राण हरू लोकांचा, ऐशी प्रलयांची होता मांडणी, मच्छिंद्र देखता नाही मंगतव, अस्त्र शक्ती पंत्र जपुन, विभूती ते सोडितेचे, त्याने अस्त्र विचक्षणी, कैसे एका प्रतापकाने, वात अस्त्राचे पुढे जाऊनी, परत अस्त्र विरह झाले, यावरी कामास्त्रा पुढे जाऊनी, संचरले अस्त्र विरुक्त धडपडी, त्याने कामास्त्र बापुढे होऊनी, पाठी देऊनी पळतसे, वासव शक्ती अतिदारुण, तेचे पुढे झाले मोहन, तेने महता पळून, वासव शक्तीची सर्वस्वे, नागास्त्राचे पडीपाडी, खगेंद्रास्त्र खाली उडी, सकळ नागांची झुपडी, दाडे खाली रगडी ते, यावरी ब्रह्मास्त्र पलयानल, या अस्त्र उरून दे केवळ, शांती वरून वाचे शकळ, आशीर्वचन नाथा ते, यावरी रुद्रास्त्र उरून दे केवळ, यापुढे धाडले कार्तिकेयास्त्र बाळ, हिताची सर्वांग झाले शीतळ, कोप शांताब्दीत बुडाला, दानवास्त्रा नाही मिती, त्याची मच्छिंद्राचे देवास्त्र करी शांत, सकळ त्याचे पाहुणी जाती, अंतरिक्ष स्थानी आपल्या, यावरी काळास्त्र गहन, त्याने संजीवनी अस्त्र पुढे पाहून,
माग माग पास घेऊन निर्लज्जपणे पळताती ऐशी अष्टांची अष्टनिवृत्ती करुणी पावली सकळ शांती यावरीचे अस्त्र उरले नवे मिती तयाची ख्याती परिसावी ते वातास्त्र अर्क प्रचंड प्रवेश करिता भैरव पिंड तेने विकळ झाले अष्टदंड चलन वलन विसरले प्रथम वासव शक्ती प्रकट होता दानांना उठला ब्रह्मांडी समजता तो प्रलयनाद अंबा ऐकता परिचारिका धडी तसे त्या परिचारिका एक एकाकिनी कोटीच्या मुंडा लावण्यखानी शंकिनी डंकिनी योगिनी जलदेवता पातल्या चंडा रंडा मुंडा कुंडा मंडा मंडा वितंडा आईसेवर निला किती तोंडा अष्टरात्री नवीन नल्या परिपूर्वी 5 साथी समाचार आल्या असती त्यांनी पाहुणी प्रलय गती सकल समुदाय तो आणला काही चामुंडा तीव्र थोर शस्त्राश्री करीती मार परितो सुवट मच्छिंद्र निवारिता असराने असो वातास्र आकर्षणी अष्टभैरव गेले क्षणवनी प्राण विकळ देहधरणी निचेष्टित पडले यावरी क्षणी चामुंडा भार तायांचा कैसा झाला विचार बोली मोहनाश्र कामश्री योजले तव ते अस्त्र प्राबल्यवंत सर्वांच्या संचरले देही गुप्त त्याने क्षणिक होऊन मूर्छित पिसाच्या समान भ्रमताती कोणी वाद्य घेऊन नाचती कोणी उगीच टाळ्या पिटती कोणी खगी तंत्री लाविती कोणी हस्ती गदा गदा कोणी म्हणती विमान आले कोणी उग्याच डोलती डोले कोणी धावती मही पावले पळता उलतुरी पडताती कोणी उगीचे स्फुंदने रडत कोणी गोंधळे गायन करती कोणी रानोरान भ्रमती आई वया म्हणून कोणी लोळती दुलित कोणी मृतिका उदळीत कोणी उदो उदो म्हणत कोणी रडता पडता कोणी निचेष्टित पडता धरणी मक्षिका गोंगाट करती उदरी कोणी उगयाच्या शिव्या देवणी विवाद करता ती नेपुरे कोणी भेटती दाटती प्रेमे कोणी कष्ट चिवणी सप्रेमे नाना खेळ श्रेय अवगमे पुरुष नावी होता ते कोणी फेडून नेसते वसन वृक्षाने शेवटी गुंडाळून कोणी कवळून करी पाषाण स्तनपान करती द्या कोणी काढून चोळी चिंदुटी त्याशी नेसती लेंगोटी अंगा चरचुरी भस्माची मुठी भोपळा नरोटे कवळूने कोणी उद्व करून हस्त अलक म्हणून भिक्षा मागत कोणी शृंगार करून निश्चित पाषाणात लेव वेले ऐसा होत चमत्कार त्यात करी नाथ मच्छिंद्र विद्या गरोई प्रहर तया माझी संचिरवी त्या चपळ सबळवंत वसने ओ सोडून त्वरित नेऊन यान गगनबंधे अंबरा ते मिरवली मग त्या सगळ्या नग्न होणे नृत्य करती सकळावणी त्याही सकळ आणि मच्छिंद्र मुनी माया सराते जलप्रदशे तेने करुणे अपार पुरुष सर्वभूषणी महादक्ष निर्मुनियानाथ प्रत्यक्ष समोर संचार करीतसे ऐशे करुणी दृढ राहटी स्मरणाश्र जलफले होटी तेने करुणे सर्व गुरुटी देहा प्रति पातल्या ध्येय स्मरणी होता स्थित आपण आपणाकडे पाहत तो नग्न शरीर केशमुक्त परमलज्जित मग त्या झाल्या भोवती पाहती दृष्टी करून तो अपार पुरुष देखले नेहमी त्याने फारच लज्जित होणे पळती सैराट नग्नाची तो पळत पळत सहजलेने भैरव पाहिले अनवस्थान कंठी उरला असे प्राण रुद्रावणी सांडत असे अनेक पाहिले नेत्र श्वेती मग पळून गेल्या जेथे भगवती अंबिका पाहुणी नग्न समजती आश्चर्याची ती करीत असे म्हणे का वायसे केले कोणी तर माते नाही गेले येणे म्हणती सुकृत संपले म्हणून अवस्था झाली माय ओ माय जोगी आला कोणीकडून जाणो आम्ही त्याला तेने करून अवस्था आम्हाला प्राण घेतला भैरवांचा आता जननी काय उरले तुम्ही स्वस्थान सोडा होईले ना तरी दशा पूर्ण पावला अम्मा दिसते जननीय भैरवासारखे वीर धुरंधर तयाचा प्राणकंठावर उरला असे बरवा विचार अम्मा लागे दिशेना जोगी नवी माय जननी सुत प्रसवला दुसरा तरणी पूर्व भयाची आता मांडणी जगा माझी मिळवना की एकादश प्रलय रुद्र एकच शरीर मिळवले भद्र देव दानव नक्षत्र चंद्र अम्मा वाटेल ग्रासित की माय प्रलय विजयाच्या स्थानास आजी चाली धरून यास आप तेज महिवाय आकाश ग्राशीला असे वाटत असे तरी आता वेगे माय त्या स्थानात असवावे कोणी प्रकारे वाचवावे जीवित्व आपले जननीय आयशे बोलणे भयभीत कंपायमान बावऱ्या होत कोणी बोलता चाचरा घेत आला आला म्हणून आयशी दीक्षा माय भावनी पाहुणे आश्चर्य करी म्हणी मग सोचिता ते पाही शोधनी कोण कोणाचा कोणता तो तो महाराज कवी नारायण हो परिचर वसूचा प्रिय नंदन मच्छिंद्र नामे अवतार धरून जगा माझी मिरवला
आयशी आणून सोचितात, मग सकाळा लागी वसने देत, पुढे घालून अबला समजत, बाहेर आली जगत्राज जयने. मग मच्छिंद्रापाशी येऊन त्वरित, बहुप्रेमाने हृदय धरित, त्याने पाहुणे जगन्माते ते चरणावरी लोटला. मग घेऊन अंकी मच्छिंद्रात, म्हणे बा प्रताप केला भूत, तरी भैरव प्राण रहित, झाले सावध करी त्याची. आईशी ऐकून अंबिकावाणी प्रसन्न झाली चित्तवाणी. मग अस्त्रविद्या वात आकर्षणे काढून घेतली त्या समय, जैशी दुधा माझी तोय काढून घेता हंस समय, देवी बवा आकर्षण अस्त्र समय काढून घेत ते क्षणी, की पंचाक्षरी कौशल्ये प्रती महिमादुषे काढून घेती, तन्याय विद्याशक्ती काढून घेत तो नाटक किंवा स्वबुद्धी विचक्षण, कार्य असता परस्वाधीन, युक्ती प्रयुक्ती घेती करून प्राज्ञ मिळे फुलाले. असो ऐशी दृष्टांत बोले, हे इकडे भैरव झालेस, भैरव सावध झाले, चलन वलन सर्व संचरले, जैसे तसे शरीर. मग झाल्या विचक्षणी, दिशा पाहते दृष्टिकोन, तो जगन्माता अंकी घेऊन मच्छिंद्रा ते बैसली. मग त्या अष्टभैरवीर येथे झाली अंबिके समोर, म्हणते आंबे प्रताप थोर, मच्छिंद्राने पै केला आम्ही याची युद्ध मांडणे, घेऊ सकळ परीक्षा कडसणे. मग नागपात्र असोता होणे, कथा उदले आंबे ते नाग असोता होणे ऐका गोष्टी, माता म्हणे हा धन्य दुर्जटी. मग मच्छिंद्रास म्हणे माझी दृष्टी, प्रताप काही दावी का, जैसे पया माझी जोय, श्वसुनी घेता हंस पय, देवी आता युद्ध संध्या काढून दावी चक्षुते. यावरी बोले मच्छिंद्रात, कैशी दाऊ कोणते अर्थ, माता म्हणे हा पर्वत आकाश ते मिळवी की, मिळवे परी जेथील तेथ, पुन्हा ठेवी मूर्तिवंत. ऐशी ऐकता मच्छिंद्रनाथ, करी कवळी भस्माते, मग वायुवास्त्र फणी दैवत, मंत्र जल्पे केले युक्त, पर्वती फेकिता भस्म होत, उदय वातची जो झाला, वात मौली कद्रू नंदन, पर्वत मौली शीघ्र वाहून, वात चक्री करी भ्रमण, चंडरथा समान की, त्या ती उलथा वया शक्ती, आंबा पाहे आपुल्या चित्ती, परिशेष मौळीची पर्वत माते, दुर्ड असे ढळेना. मग मनी म्हणे हा धन्यनाथ, ज्याने ऐके केला पर्वत, शत्रू समोरी ऐके चित्त, मिरवला हे धन्य. पर्वत पूर्ण वातावरी, तो वात मिरवी घेऊन श्री, जैसा मत्स्य कोदरी येऊन आदळला, की व्याघ्र अजा नांदोटी नांदिले एका पेटी, की उरग उरगारी सांगाची गोष्टी, प्रेम भावे मिरवण्या त्यांना मच्छिंद्र केले, धन्य सद्विद्येचे धाम रचिले. मग कुरवाळीने म्हणे वहिले, पर्वताची उतरिका, मच्छिंद्र वाता कुर्शुनी, ठाईच्या ठाई नग उतरून ठेवून अंबेचे समाधान सद्विद्येने पै केले. यावरी नाथ आणि भगवती गेली अंबिका स्थाना प्रती, तेथे राहून 3 रात्री पुसणे चालले. आंबा प्रसन्न होऊन आश्रय दिली, त्यातील 2 परशास्त्र अस्त्र भिन्न प्रसादाने निवेदिले. असो ऐसा प्रसाद घेऊन निगता झाला मातेशी नमून, 12 मल्हारांचा मार्ग धरून जाता झाला तो नाथ. पुढे 12 मल्हारांचे कथन सुरतीय सांगे धुंडी नंदन, नरहरी माणूस नामा विधान, जगा माझी मिळवितो. स्वस्ती श्री भक्ती कथासार, समंत वृक्ष काळ किंवा सदा परिषद भाव चतुर्थ अध्याय गोड हा. श्री कृष्णार्पण नमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार चतुर्थ अध्याय समाप्त. जय श्री गुरुदेव, जय श्री नवनाथ महाराज की जय. श्री मच्छिंद्रनाथाय नमः.